मागे बघितलं असेल तर यंदा एक अतिशय सुंदर असा देखावा उभारण्यात आलेला आहे। हिमाचल प्रदेशातलं जटोली शिवमंदिर जे आहे ते यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्यातर्फे उभारण्यात आलेला आहे। प्रसिद्ध म्हणून हा गणपती ओळखला जातो। पुण्याच्या मानाच्या गणपतीपैकी जरी नसला तरी पुण्यातल्याच नाही तर बाहेरगावच्या भक्तांचं श्रद्धास्थान म्हणून सुद्धा दगडूशेठला मोठी गर्दी असते। आज सकाळी अत्यंत जल्लोषामध्ये आणि मोठ्या मिरवणुकीमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि आज संध्याकाळी हे जे शिवमंदिर उभारण्यात आलेलं आहे या मंदिराच्या लाइटिंगला सुरुवात होणार आहे। रोषणाईचा शुभारंभ करण्यात येणार आहे। तुम्ही जर बघणार असाल तर पुढच्या काही मिनिटांमध्ये इथे आता रोषणाईला सुरुवात होईल आणि एक अतिशय सुंदर असा भव्य दिव्य देखावा इथे भाविकांना बघायला मिळतोय। जवळपास 11 दिवस यंदा गणेशोत्सव आहे। 17 तारखेला विसर्जन आहे, त्यामुळे पुढचे 10 दिवस गणेश भक्तांसाठी हा देखावा बघण्यासाठी आणि दर्शनासाठी खुला असेल। हाच तो क्षण ज्या क्षणी या रोषणाईचा प्रारंभ झाला, रोषणाईचं उद्घाटन झालेलं आहे। तुम्ही जर बघत असाल तर या रोषणाईला सुरुवात झालेली आहे। भव्य असं जटोली शिवमंदिर हिमाचल प्रदेशामधलं उभारण्यात आलेलं आहे। भाविकांची प्रचंड गर्दी आहे। जेवढे भाविक खरं तर नमस्कार करतायत, बाप्पाचा आशीर्वाद घेत आहेत, त्याहून अनेक जण अनेकांचे मोबाईल हे रूप टिपण्यासाठी वरती आलेले आहेत। तुम्ही जर बघितलं असेल तर शेकडो मोबाईल जे आहेत ते आता बाप्पाचं रूप टिपण्यासाठी इथे सज्ज झालेले आहेत। पुणेकरच नाही तर बाहेरगावचे विद्यार्थी आणि एकूणच इथे दर्शनासाठी येणारे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी करत आहेत आणि एकूणच बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रीघ लागलेली आपल्याला दिसतीये। जर कोणाचा नवस असेल, काही इच्छापूर्ती असेल तर 5 नारळाचं 11 नारळाचं तोरण सुद्धा वाहिलं जात आहे आणि अनेक भाविक जे आहेत ते श्रद्धापूर्वक अशा पद्धतीने तोरण वाहत असतात। तुम्ही जर बघत असाल तर जवळपास शेकडो हजारो नारळ जे आहेत, तोरणं जी आहेत ती दगडूशेठ बाप्पाला अर्पण केली जातात। पुढचे 11 दिवस आपण अशाच पद्धतीने पुण्यातल्या गणेशोत्सवाचा आढावा घेणार आहोत। तुर्तास आपण इथेच थांबूया। महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी, त्याचं विश्लेषण बघण्यासाठी सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंद्रेसह मी नेहा सराफ, सकाळ पुणे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।